आज आपण करणार आहोत घोळीचं आळ. बघा, ही घोळ आम्ही छान चिरली धुवून घेतली आहे स्वच्छ 3 पाण्याने. एक कैरी घेतली आहे. कैरीचे हे 8 भाग केलेले आहे. आता आपण धुतलेली भाजी आहे ना गंजात मांडून देऊया. बघा, आपण त्या पाण्यामध्ये घोळ हे धुतलेली टाकून देऊ. सर्व घोळ टाकून देऊ, शिजायला ठेवून देऊ. आता ही कैरी टाकून राहिली मी. त्याच्यामध्ये हळद टाकली, 2 चम्मच तिखट टाकलंय, चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ. आता याला छान आपण शिजू देऊया. गॅसवर आपण आता चांगलं शिजू देऊया. बघा, आपण आता घोळ शिजली आहे आंबट. आता आपण याला थोडं बेसन लावून घेऊ. ह्या चम्मचने अर्धा चम्मच बेसन घेतलं आहे. थोडं आता छान पातळ भिजवलेलं आहे. बघा, अशा प्रकारे भिजवलेलं आहे. आता आपण आणाला लावून देऊया. बघा, आता आपण याच्यात बेसन टाकताय. आता थोडं उकळू देऊया. आता आपण एका भांड्यात काढून घेऊ. याला लसण जिऱ्याची फोडणी देऊ. बघा, आपण तेल टाकलं आहे. आता आपण 4-5 कळ्या लसणाच्या घेतल्या आहेत. आता अर्धा चम्मच मी जिरं टाकते. आपण सर्वच टाकलं होतं. आपण आता फोडणी देऊया. अशा प्रकारे फोडणी देऊया. झालं आपला. बघा, अशा प्रकारे आपलं घोळीचं आळ तयार झालेलं. तुम्हाला आवडलं असेल करून बघा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघा. बघा, छान आंबट. आता उन्हाळ्याचं आंबट चांगलं वाटतं. चांगलं आंबट. पहिलेच घोळ आंबट राहते. छान असं आंबट तिखट असं वाटतं. तुम्हाला करून आवडलं असं तर करून बघा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरून. झालं आपला आळण तयार. बघा किती चांगलं वाटतं, डागाची सारखंच.